नमस्कार. सिंधुदुर्ग जिल्हा नाव एक असलं तरी राजकीय दृष्ट्या इथे एकाच वेळी 3 वेगवेगळ्या कथा घडल्या आहेत. 1962 पासून ते थेट 2024 पर्यंत इथल्या 3 मतदारसंघांचा प्रवास नेमका कसा झाला? चला तोच प्रवास आपण उलगडून पाहूया. विचार करा, एकाच जिल्ह्याचे 3 मतदारसंघ, अगदी एकमेकांच्या शेजारी, पण प्रत्येकाची राजकीय गोष्ट मात्र पूर्णपणे वेगळी आहे. याच 3 कहाण्यांमधून आपल्याला सिंधुदुर्गच्या राजकारणाचा खरा चेहरा दिसतो. चला तर मग सुरू करूया. बरं, तर आपली गोष्ट सुरू होते थेट 1960 आणि 70च्या दशकात. तो काळच वेगळा होता. राजकारण म्हणजे विचारधारेची लढाई होती. एका बाजूला काँग्रेसचा मोठा दबदबा होता, पण त्याच वेळी त्याला आव्हान देणारे वेगवेगळे विचारही जोर धरत होते. आता इथे बघा, सुरुवातीच्या काळातच किती फरक दिसतोय. कणकवलीमध्ये कधी प्रजा समाजवादी पक्ष जिंकतोय तर कधी शेतकरी कामगार पक्ष. म्हणजे इथं समाजवादी आणि डाव्या विचारांना मानणारा मतदार होता. या उलट सावंतवाडी मात्र भोसले घराण्याच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा एकदम पक्का गड होता. म्हणजे विचार करा, एकाच जिल्ह्यात शेजारी असूनही राजकारणात जमीन अस्मानाचा फरक होता. पण मग 70चं दशक संपता संपता सिंधुदुर्गाच्या राजकारणात एक मोठं वळण आलं. असं वळण की फक्त राजकीय समीकरणच नाही, तर चक्क मतदारसंघांचे नकाशेच बदलले गेले. आणि यामुळे झालं काय की जुनी सत्ता केंद्र पार हदरून गेली आणि नव्या लोकांना संधी मिळाली. पण एक मिनिट, 1977 नंतर कणकवली मतदारसंघ गेला कुठे? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. कारण अचानक कणकवली नावाचा मतदारसंघ राजकीय नकाशावरून चक्क गायब झाला होता. असं कसं झालं आणि याचा परिणाम काय झाला असेल हे समजून घेणं खरंच इंटरेस्टिंग आहे. तर याचं कारण होतं परिसीमन. म्हणजे काय, तर मतदारसंघांच्या सीमा पुन्हा नव्याने आखल्या गेल्या. आणि या प्रक्रियेत कणकवली मतदारसंघच रद्द करण्यात आला. तब्बल 30 वर्ष, म्हणजे विचार करा, 3 दशकांपेक्षा जास्त काळ हा मतदारसंघ अस्तित्वातच नव्हता. तिथले मतदार साहजिकच मालवण किंवा कुडाळसारख्या मतदारसंघांमध्ये मतदान करायचे. आता एका मतदारसंघाचं असं नकाशावरून गायब होणं ही तिथल्या राजकारणासाठी खूप मोठी गोष्ट होती. बरं, एकीकडे कणकवली नकाशावर नव्हती, पण त्याच काळात सावंतवाडीत मात्र एक नवीन राजकीय शक्ती जोर धरत होती. काँग्रेसच्या अनेक वर्षांच्या वर्चस्वाला पहिल्यांदाच कुणीतरी मोठं आव्हान देत होतं, आणि ती शक्ती होती शिवसेना. शिवराम गोपाळ दळवी यांनी 1999 आणि मग परत 2004 मध्ये सलग 2 निवडणुका जिंकल्या आणि सावंतवाडीत शिवसेनेचा भगवा फडकला. काँग्रेससाठी हा खूप मोठा धक्का होता. खरं तर हाच तो पॉइंट होता जिथून या भागाच्या राजकारणाची दिशा बदलायला सुरुवात झाली होती. चला आता येऊया नव्या पर्वाकडे, म्हणजे 2008 नंतरच्या काळात. कारण यानंतर राजकारणाचा चेहरा मोहराच बदलून गेला. आता लढाया विचारधारेच्या नव्हत्या, तर त्या होत्या शक्तिशाली व्यक्ती आणि त्यांच्या वर्चस्वाच्या. 2008 मध्ये पुन्हा एकदा परिसीमन झालं आणि सगळ्या राजकीय पटच बदलला. सगळ्यात मोठी गोष्ट काय झाली? तब्बल 31 वर्षांनी कणकवली मतदारसंघाचा पुनर्जन्म झाला आणि सोबतच कुडाळ हा एक नवीन मतदारसंघ तयार झाला. म्हणजे आता खेळ पूर्णपणे बदलला होता. नवीन मैदान, नवीन नियम. फक्त 34? हो, बरोबर ऐकलं. 2009 मध्ये जेव्हा कणकवली मतदारसंघ परत आला तेव्हा तिथल्या निवडणुकीचा निकाल लागला होता फक्त 34 मतांनी. भाजपच्या प्रमोद जठार यांनी काँग्रेसच्या रवींद्र फाटक यांना हरवलं होतं. विचार करा, किती अटीतटीची लढत झाली असेल ती. आणि मग आलं 2014 साल. कुडाळमध्ये तर एक खूप मोठा राजकीय भूकंपच झाला. शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातले एक मोठे नेते नारायण राणे यांचा पराभव केला. वैभव नाईक जायंट किलर ठरले आणि या निकालाने अख्ख्या महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती. त्याचवेळी सावंतवाडीत एका वेगळ्याच पर्वाची सुरुवात झाली होती. 2009 पासून दीपक केसरकर यांनी या मतदारसंघावर अशी काही पकड मिळवली की पक्ष बदलले, राजकीय समीकरणं बदलली, पण केसरकरांचं वर्चस्व मात्र कायम राहिलं. हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. बघा, 2009 मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिंकले. मग 2014, 2019 आणि 2024 सलग 3 वेळा शिवसेनेकडून. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की सावंतवाडीत पक्षापेक्षा दीपक केसरकर यांचा वैयक्तिक प्रभाव जास्त चालतो. आता परत एकदा कणकवलीकडे वळूया.
इथे नितेश राणे यांनी फक्त निवडणुका जिंकल्या नाहीत, तर प्रत्येक वेळी आपलं मताधिक्य म्हणजे विजयाचा फरक जबरदस्त वाढवला. 2014मध्ये तो फरक होता साधारण 26,000चा. 2019मध्ये तो 28,000वर गेला आणि 2024मध्ये तर तब्बल 58,000च्या पुढे. या आकड्यांवरूनच कळतं की त्यांनी कणकवलीला आपला आणि भाजपचा एक मजबूत बालेकिल्ला बनवला आहे. तर हे आहे 2024चं सध्याचं चित्र. कणकवलीत नितेश राणे, कुडाळमध्ये निलेश राणे आणि सावंतवाडीत दीपक केसरकर म्हणजे अख्ख्या सिंधुदुर्ग जिल्ह्यावर आता काही ठराविक व्यक्ती आणि त्यांच्या पक्षांचं पूर्ण वर्चस्व आहे. राणे कुटुंब आणि दीपक केसरकर यांनी जिल्ह्याच्या राजकारणावर आपली पकड एकदम घट्ट केली आहे हे स्पष्ट दिसतंय. तर मग ह्या सगळ्या प्रवासातून, या 3 वेगवेगळ्या कथांमधून आपल्याला सिंधुदुर्गच्या राजकारणाबद्दल काय समजतं? चला, या 60 वर्षांच्या प्रवासातले काही महत्त्वाचे ट्रेंड्स थोडक्यात पाहूया. 4 मुख्य गोष्टी आपल्यासमोर येतात. पहिली म्हणजे राजकारण आता विचारधारेऐवजी व्यक्तिकेंद्रित झाले आहे. म्हणजे काँग्रेस, समाजवादी पक्ष यांच्याऐवजी आता राणे, केसरकर या नावांभोवती राजकारण फिरतंय. दुसरी गोष्ट नकाशाची ताकद. परिसीमानं कसं राजकीय भवितव्य घडवलं आणि बिघडलं हे आपण पाहिलंच. तिसरी गोष्ट म्हणजे मताधिक्याची कहाणी. 34 मतांपासून ते 58,000 मतांपर्यंतचा प्रवासच सगळं काही सांगून जातो. आणि चौथी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घराणेशाही आणि स्थानिक स्ट्रॉंगमॅन नेत्यांचा उदय, ज्यांनी सत्ता आपल्याकडे एकवटली आहे. मग आता पुढे काय? सिंधुदुर्गचं भविष्य कशावर ठरेल? इथल्या स्थानिक मुद्द्यांवर, म्हणजे पर्यटन, रोजगार, पर्यावरण, की मग राज्य आणि राष्ट्रीय राजकारणात जे वारे वाहतील त्यावर? हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपल्याला येणाऱ्या काळातच मिळेल.